तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी खुशी आपली यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी तुमच्यासाठी पौष्टिक खिचडी बाळासाठी कशी बनवावी ते सांगणार आहे. त्यासाठी आपण कांदा, मिरची, लसूण, गाजर, टोमॅटो आणि जिरं एवढं साहित्य पाहिजे आहे. त्याने 1 वाटीपेक्षा कमी असे डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहे. आणि आता आपण गॅसवर कुकर ठेवूया. कुकरमध्ये 2 पडी तेल, तुम्ही येथे तुपाचाही वापर करू शकता. तुमचं बाळ जर तूप आवडीने खात असेल तर तुम्ही यामध्ये नक्की तूप ॲड करा. आणि तेल गरम झाल्यानंतर मग मी यामध्ये जिरं, मिरची, लसूण आणि कांदा हे टाकणार आहे. मिरची, लसूण, कांदा हे छान तेलामध्ये थोडंसं ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेले गाजर ॲड करणार आहे. गाजर आणि टॉमॅटो हे आपल्याला ॲड करायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे आणि ते छानपैकी मिक्स करून घ्यायचे. मसाला जळला नाही पाहिजे, यामुळे तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या. आणि मग मी ह्यामध्ये नंतर वॉश करून घेतलेले डाळ व तांदूळ घालून घेतले आणि डाळ तांदूळाच्या दुप्पट पटीने यामध्ये पाणी ॲड करायचे आहे. तुम्ही थोडं जास्त पाणी, तुमच्या मुलाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता. जर तो पातळ खात असेल तर तुम्ही पाणी जास्त ॲड करायचं. मग पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला कोथिंबीर ॲड करून घेतला आहे आणि छानपैकी यामध्ये 3 ते 4 शिट्या होईपर्यंत खिचडी मस्त शिजवून घ्यायची. बघू शकता तुम्ही आपली खिचडी मस्त रेडी झाली आहे. किती मऊसूत आणि छान अशी खिचडी बनली आहे. जर तुमचे मुलं ही भाजीपाला वगैरे वेगवेगळे व्हेजिटेबल्स खात नसेल ना, तर तुम्ही या पद्धतीने त्यांना खाऊ घालू शकतात आणि पौष्टिकही असेल. तर भेटूया आपण पुन्हा एकदा.